नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर काही चित्रपटांचं असं असतं की त्याचं यश हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर न राहता न पाहता त्याच्या लोकप्रियतेवर पाहिलं जातं आणि ठरवलं जातं। त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही। असं मी का म्हणतोय कारण त्याची लोकप्रियता, त्या चित्रपटाची लोकप्रियता एवढी झालेली आहे की लोक 2 ते 3 वेळा जाऊन पाहतायत थिएटरमध्ये, तरीही लोकांना आवडतो तो चित्रपट। तर चला तर मग ह्याच चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ। आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची अशी की जेवढे पण जानेवारी 2025 ते मे 2025च्या काळात जे चित्रपट आले मराठीमध्ये, त्यापैकी थर्ड हायेस्ट कलेक्शनचा चित्रपट आता थांबायचं नाही हा चित्रपट ठरलेला आहे। ह्या आधी फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचं जास्त कलेक्शन होतं, नंतर गुलकंद आणि आता थांबायचं नाही चित्रपटाने तिसरा नंबर पटकावलेला आहे हायेस्ट कलेक्शनच्या बाबतीत। हो, मी मानतो की जास्त कलेक्शन्स नाही झाले, पण मराठी चित्रपटांची जी टेरिटरी आहे, जी एक जो एरिया आहे तो कमी आहे, त्यामुळे मला वाटतं की आपले कलेक्शन्स कमी होतात। तर चला तर मग आता थांबायचं नाही चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 10 दिवसांचं कलेक्शन जाणून घेऊ। आता थांबायचं नाही चित्रपटाला लागून एकूण 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत। आता थांबायचं नाही चित्रपटांची 10व्या दिवशी कमाई केली ती आहे 38 लाख एवढी, आणि चित्रपटाचे जे 10 दिवसानंतर नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 2,25,00,000 एवढं। आता थांबायचं नाही चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेले 10 दिवसांनंतर तर ते आहे 2,53,00,000 एवढं। हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आणि मी जेव्हा बुक माय शोला पाहिलं तर रविवारी 15,500 तिकीटची बुकिंग झाली होती आता थांबायचं नाही चित्रपटाची। म्हणजेच तुम्हाला कळू शकतं की माउथ पब्लिसिटी सुद्धा वर्क करते, कारण जे चित्रपट पाहून येतात त्यांना चित्रपट खूप आवडतोय आणि आता सगळे चित्रपट बघायला जातात आणि 2-2, 3-3 वेळा लोक चित्रपट पाहतात आणि जबरदस्त माउथ पब्लिसिटीचा जो असर होताना दिसत आहे। इनफॅक्ट शो सुद्धा वाढतात आता थांबायचं नाही चित्रपटाचे, त्यामुळे खूप छान चित्रपट आणि खूप छान काहीतरी गोष्ट घडताना दिसत आहे मराठी चित्रपटांसाठी। त्यामुळे मला वाटतं की आता जसं शनिवार महत्वाचा होता, 38 लाख कमवले, तसाच रविवार हा खूप महत्वाचा असणार। या चित्रपटाचा बजेट पाहिलं तर जवळपास 3.5 कोटीचा बजेट आहे, ज्यामुळे तो बजेट रिकव्हर करेल आणि हा चित्रपट प्रॉफिटकडे जाईल असं कुठेतरी चित्र दिसणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये। तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता थांबायचं नाही चित्रपटाचं। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।